नमस्कार मित्रांनो, आज आपण एस्टिमेटिंगच्या चौथ्या चॅप्टरची थिअरी घेणार आहोत. आपला प्रॉब्लेम घेणार आहोत. फाइंड आउट द क्वांटिटी ऑफ मटेरियल ऑफ पीसीसी 1:2:4. बघा मित्रांनो, खूप सोपे प्रॉब्लेम असते. हा आपल्याला काय करावं लागतो, क्वांटिटी ऍज्युम करायची. आपल्याला किती हे करायचं ते ऍज्युम करायचं. हा अज्युमिंग वेट 10 मीटर क्यूब, assuming weight volume 10 मीटर क्यूब. आता वेट म्हणजे ओला, तर आपल्याला ड्राय घ्यावं लागेल ना. तर ड्राय व्हॉल्यूम किती असतो, ड्राय व्हॉल्यूम जास्त लागतो. ड्राय व्हॉल्यूम इन केस ऑफ पीसीसी पार्ट करायचं मित्रांनो 1.52 टाइम्स 1.52 टाइम्स ऑफ वेट व्हॉल्यूम. तर 1.52 इंटू 10 किती येतं बघा, 15.2 मीटर क्यूब. 15.2 मीटर क्यूब 15.2 मीटर क्यूब झालं. नंतर 15.2 मीटर क्यूब झाल्यानंतर आता व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन, व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन पोर्शन कसं काढायचं मित्रांनो, हे पहा, ड्राय व्हॉल्यूम डिवायडेड बाय सम ऑफ मिक्स प्रपोर्शन. ड्राय व्हॉल्यूम किती आहे, 15.2. सम ऑफ मिक्स प्रपोर्शन किती आहे, सम ऑफ मिक्स प्रपोर्शन 1 + 2 + 4 किती येतं हे 2.171 2.17 मीटर क्यूब. नंतर आता व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. आता काय करायचं, हे तिघांचं प्रपोर्शन काढलं. आता व्हॉल्यूम ऑफ सिमेंट एकेकाचं काढायचं. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट पीसीसी मध्ये काय काय असतं ते एकेकाचं काढायचं. तर 1:2:4 1 × 2.17 पहिल्या प्रपोर्शननी मल्टिप्लाय करायचं 1:2:4 मधले, तर 2.17 मीटर क्यूब. हा फर्स्ट प्रपोर्शनचं 2.17 मीटर क्यूब झालं. आता व्हॉल्यूम ऑफ सिमेंट आलं, नंबर ऑफ बॅग्स, नंबर ऑफ बॅग. बघा मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ बॅग. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट किती आहे 2.17. व्हॉल्यूम ऑफ बॅग किती आहे 0.035. किती येतं बघा, 62.5 62 म्हणजे 63 बॅग्स. बघा, व्हॉल्यूम ऑफ बॅग, नंबर ऑफ बॅग कसं काढायचं, हा सिमेंटचा व्हॉल्यूम आणि एका बॅगचा व्हॉल्यूम, तर मग त्याच्याने तुम्हाला नंबर ऑफ बॅग्स भेटतात. नंतर दुसरं व्हॉल्यूम ऑफ सँड, व्हॉल्यूम ऑफ सँड. तर सेकंड प्रोपोर्शन घ्यायचं 1:2:4 म्हणजे 2 × 2.17 किती येतं हे 4.34 मीटर क्यूब. नंतर व्हॉल्यूम ऑफ ऍग्रिगेट्स, व्हॉल्यूम ऑफ ऍग्रिगेट्स हा 2:4 4 आहे ना, 1:2:4 आहे ना, 2.17 किती येतं हे 8.68 मीटर क्यूब. समजलं. बघा मित्रांनो, आता पीसीसी बद्दल कधीही तुम्हाला विचारलं तर वेट व्हॉल्यूम समज 20 मीटर क्यूब दिलं तरी असंच करायचं, 30 मीटर क्यूब दिला तरी असंच करायचं. तुम्ही होमवर्क घेऊन टाकायचं, 20 मीटर क्यूब 30 मीटर क्यूब पाठ करायचं. आणि पीसीसी प्लेन प्लेन सिमेंट ना, तर मग प्लेन सिमेंटला कसं करायचं, हा ड्राय व्हॉल्यूमचा हा फॉर्म्युला पाठच करून टाकायचा 1.52 टाइम्स ऑफ वेट व्हॉल्यूम. लक्षात. तर मग वन प्रोपोर्शन काढलं 1:2:4 मध्ये, हे झालं. आता बघा पुढचा प्रॉब्लेम, कळालं का पीसीसीचं, काही अडचण नाही.
बघा मित्रांनो, थोडंफार पर्सेंटेज व्हॅरिएशन झालं तरी चालतं, पण एक ते एक पाठ करून घ्या. आता बघा, फाइंड आउट द क्वांटिटी ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर ब्रिक वर्क इन सिमेंट मॉर्टर 1:6 सुपर स्ट्रक्चर. आता बघा, ड्राय व्हॉल्यूम आपण काय करायचं, व्हॉल्यूम दिलेलं नाही तर वेट व्हॉल्यूम अजून करायचं 10 मीटर. यात अजून प्रॉब्लेम घेईन मी. 10 मीटर वेट व्हॉल्यूम अजून केलं 10 मीटर क्यूब, तर ड्राय व्हॉल्यूम प्रत्येकाला पर्सेंटेज लक्षात ठेवा, 35% ऑफ वेट व्हॉल्यूम. 1.5 काही नाही बरं इथं, टक्के ऑफ वेट व्हॉल्यूम. 35/100 इंटू 10 किती येतं हे, 3.5 मीटर क्यूब. ड्राय व्हॉल्यूम किती राहील इथं, 3.5 मीटर क्यूब. कारण की ब्रिक आहे ना, ब्रिक वर्क मध्ये 3.5 मीटर क्यूब हा ड्राय व्हॉल्यूम राहील. नंतर व्हॉल्यूम ऑफ ब्रिक मशिनरी, हा पूर्ण ब्रिक मशिनरीचा व्हॉल्यूम 10 मीटर क्यूब. म्हटलं असतं असं लिहू शकतो, व्हॉल्यूम 10 मीटर क्यूब अजून केलं ब्रिक मशिनरीचं पूर्ण. नंतर बघा, ड्राय व्हॉल्यूम झालं. ड्राय व्हॉल्यूम झाल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. तर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट मध्ये ड्राय व्हॉल्यूम डिवाइडेड बाय सम ऑफ मिक्स प्रपोर्शन. सम ऑफ मिक्स प्रपोर्शन. ड्राय व्हॉल्यूम किती आहे, 3.5. मिक्स प्रपोर्शन किती आहे, 1+6. बरोबर. ड्राय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ वन पार्ट. वन पार्ट म्हणजे पहिलं सिमेंटच असतं, वन पार्ट. इथं व्हॉल्यूम ऑफ वन पार्ट लिहिलं, इकडे पण वन पार्ट लिहिलं ना, हा वन पार्ट किती येतं, 3.5 डिवाइडेड बाय 7, 0.5 मीटर क्यूब. आता आलं. नंतर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट आल्यानंतर काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट आलं, हा तर सॉरी व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन आलं, हा व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन आलं, तर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट, तर व्हॉल्यूम ऑफ सिमेंट 1 इंटू 0.5, 0.5 मीटर क्यूब. पण नंबर ऑफ बॅग, नंबर ऑफ बॅग कसं काढतात, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन पोर्शन. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट किती आहे, 0.5. वन पोर्शन किती आहे, सॉरी नंबर ऑफ बॅग, व्हॉल्यूम ऑफ, सॉरी मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ बॅग, वन बॅग, तर 0.035. किती येतं हे, पाठ करून घ्यायचा. व्हॉल्यूम ऑफ बॅग किती येतं, 14.28, म्हणजे 15 बॅग घ्यायचे. किती बॅग घ्यायचे, 15. नंतर व्हॉल्यूम ऑफ बॅग झाल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सँड, 6 इंटू 0.5, 1:6 दिलेलं आहे ना, तर हे तर 3 मीटर क्यूब. हा व्हॉल्यूम ऑफ सँड. आता व्हॉल्यूम ऑफ सँड नंतर व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स काढावं लागेल, सॉरी नंबर ऑफ ब्रिक लागेल आपल्याला, नंबर ऑफ ब्रिक. तर नंबर ऑफ ब्रिक इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ब्रिक, एक ब्रिक. तर हे टोटल व्हॉल्यूम 10 मीटर क्यूब घेतलेलं, टोटल व्हॉल्यूम किती आहे, 10 मीटर क्यूब. एक व्हॉल्यूम डायरेक्ट मॉर्टर ऍड करून डायरेक्ट रट्टा मारून टाकायचं, 0.2 इंटू
0.1 इंटू 0.1 किती येतं बघा हे? एका ब्रिकचा व्हॉल्यूम हा म्हणजे असं पाठ करून टाकायचं मॉर्टर ऍड करून, नाही तर 0.19 असतं, पण ते मॉर्टर ऍड करून डायरेक्ट लिहून टाकायचं 5000 मीटर क्यूब. नंबर ऑफ ब्रिक आता काय करावं लागतं माहिती का मित्रांनो, काही ब्रिक वाया जातील असं धरावं लागतं. म्हणजे ऍझ्युमिंग 5% वेस्ट, हा तर 5% वेस्टेज, 5% ऑफ 5000 किती येतं वेस्ट? 250. तर मग नंबर ऑफ ब्रिक किती लागतात? वेस्ट वाल्या जास्त घेऊन टाकायचे. नंबर ऑफ ब्रिक इज इक्वल 5000 प्लस 250 किती येतं? 5250. हे झालं तुमचं ब्रिकचा प्रॉब्लेम. आता घ्या नेक्स्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम